नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। पंतप्रधान मोदी लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहेत। यासाठी पुण्यामध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे। पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून याचे मुख्य वैशिष्ट्य हे मोदीजींचा फेटा असणार आहे। पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी चक्क ऑस्ट्रेलियन डायमंडने सजवलेला आणि सोन्याचा वापर केलेला खास फेटा तयार केलाय। राज्यातील सर्व प्रलंबित असलेल्या आणि हायकोर्टाने स्थगित केलेल्या खटल्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत। मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल केली असून सोमवारपर्यंत सर्व माहिती सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आलेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गावठाण घोषित करण्याचा कार्यक्रम मार्च ते जुलै दरम्यान होणार असून याद्वारे जिल्ह्यातील 32 गावांमध्ये गावठाण घोषित करण्यात येणार आहेत। ज्या गावात 15 पेक्षा जास्त घरे आहेत ते क्षेत्र हे गावठाण म्हणून घोषित केले जाणार आहे। रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 10वा दिवस आहे। शुक्रवारीही रशियाकडून युक्रेनवर वारंवार हल्ले होत होते। युक्रेनवर रशियाची कारवाई सुरूच आहे। दुसरीकडे संध्याकाळी उशिरा युक्रेनच्या सैनिकांनी 2 जिवंत रशियन बॉम्बसह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत। युक्रेनियन सैनिकांनी पोस्ट केलेल्या आणखी एका फोटोमध्ये सगळं अगदी उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे। हे फोटो अख्तिरका या शहरातील औष्णिक वीज केंद्राचे आहेत। संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये रशियाचा निषेध करणाऱ्या ठरावापासून भारताने यावेळीही तटस्थ भूमिका घेतली आहे। युक्रेनमध्ये रशियाच्या लष्कराने केलेल्या कारवाईत मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यासंदर्भात हा ठराव करण्यात आला। या ठरावाला परिषदेमध्ये 32 सदस्यांनी पाठिंबा देत मतदान केलंय, तर भारतासह 13 देशांनी यामध्ये सहभाग घेतलेला नाही, तर दोघांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलंय। मानवी हक्काचे उल्लंघनाची कारवाई करण्यासाठी त्रिसदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली। युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर संयुक्त राष्ट्रामधील विविध संस्थांनी रशियाच्या विरोधात निषेध करणारे प्रस्ताव आणले। माहिती तंत्रज्ञान कंपनीतील युवतीने तोकडे कपडे परिधान केल्यामुळे शेरेबाजी करून तिला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे। या प्रकरणी खराडी भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या 3 महिलांसह 6 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही युवती परराज्यातील आहेत। अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत। बातमी आहे हडपसर मधून। महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला किमान 14 जागा मिळाल्याच पाहिजेत। आघाडी न झाल्यास हडपसर मतदारसंघातील सर्व जागा शिवसेना लढणार असे संकेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देशमुख यांनी दिलेत। हडपसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते। गेल्या 24 तासात 206 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। यापैकी 146 रुग्णांची नोंद बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि 60 रुग्णांची नोंद राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत करण्यात आली होती। हे सर्व 206 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत। 12 ते 17 वयोगटासाठी सिरम इन्स्टिट्यूटद्वारे तयार करण्यात आलेल्या कोवोवॅक्स या लसीच्या मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे। बीसीजीआयकडे या लसीच्या मान्यतेसाठी अर्ज करण्यात आला असून यावर बैठक देखील झाली आहे। 12 ते 17 वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी जर या लसीला मान्यता दिली तर संपूर्ण जगाला याचा फायदा होईल। रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 10वा दिवस आहे। रशियन सैन्यानं अनेक शहरांना वेढा घातला असून खेर्सनसह अनेक शहरं ताब्यात देखील घेतली आहेत। शुक्रवारी रशियाने झोपोरिझिया येथील अणु प्रकल्पावरही हल्ला केला। आता त्यावर रशियाचे नियंत्रण आहे आणि येथूनच युक्रेनला मोठ्या प्रमाणात ऊर्जा पुरवठा होतो असं समजलंय। युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यासंदर्भात G7 या राष्ट्रांच्या गटांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे। अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या 7 राष्ट्रांचा गट असणाऱ्या G7 मधील राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाने युक्रेनमधील युद्धासंदर्भात महत्त्वाचं भाष्य केलंय। युक्रेनमध्ये सर्वसामान्यांवर केलेल्या लष्करी हल्ल्यासाठी जे लोक कारणीभूत आहेत त्यांना जबाबदार धरलं पाहिजे असं मत व्यक्त करण्यात आलंय।
रशिया युक्रेन युद्धादरम्यान मॉस्कोने सोशल मीडियावर बंदी घातली आहे। ही बंदी संपूर्ण देशभरात घालण्यात आली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने रशियन कंपन्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप रशियाने केलाय। ऑक्टोबर 2020 मध्ये फेसबुक विरोधात भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला होता। अशा प्रकारच्या 26 तक्रारी फेसबुक विरोधात आल्या आहेत। ही माहिती रशियन सरकारची सेन्सॉरशिप एजन्सी रोसकोमनाडझोर यांनी माहिती दिली आहे। रशियन कंपन्यांसोबत फेसबुकने भेदभाव केल्याचा आरोप केला गेलाय। रशिया आणि युक्रेन यांच्यातील आता युद्धाने संपूर्ण राष्ट्र चिंतेत दिसतंय। रशियाच्या आक्रमकतेचा संपूर्ण जगातून विरोध केला जातोय। मात्र रशिया दिवसेंदिवस युक्रेनवर अधिक आक्रमक होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याचा फटका आता रशियाला बसायला सुरुवात झाली आहे। सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगनी रशियाला प्रोडक्टची सेवा देणं बंद केलंय। ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या मोठ्या कंपन्यांनी रशियाला सेवा द्यायला नकार दिले। याच यादीत भर म्हणून आता सॅमसंग देखील रशियाला सेवा पुरवणार नाही। रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभरात मोठ्या घडामोडींना वेग आला। मागील 10 दिवसांपासून युक्रेनमध्ये रशियन सैन्याचा धुडगूस सुरू आहे। युक्रेनची महत्त्वाची शहरं रशियन आर्मीनं ताब्यात घेऊन त्यावर हल्ले देखील चढवले। भारतीय क्रिकेटपटू संघानं मोहालीमध्ये श्रीलंकेविरोधात 500हून अधिक धावा केल्या आहेत। टीम इंडियाचे सर्जी म्हणजेच रवींद्र जडेजाच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने तब्बल 3 वर्षांनंतर भारतीय संघानं एका डावात 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे। रवींद्र जडेजा 141 धावांवर खेळतोय। या खेळीमध्ये त्याने 15 चौकार आणि 1 षटकार लगावलाय। भारताच्या 8 बाद 508 धावा या झाल्या आहेत। राज्यासह जळगाव जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून तापमानाचा पारा हा वाढलेला दिसतोय। जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा 36 अंश पुढे गेला असून उन्हाचा चटका आता बसू लागलाय। मात्र अशातच 7 आणि 8 मार्च रोजी जिल्ह्यासह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट आहे। पुढील 2 ते 3 दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित झुंड हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे। बॉलिवूड पासून ते साऊथ पर्यंत सर्वांनी झुंड बनवणाऱ्या नागराज मंजुळे यांची पाठ थोपटली आहे। बॉलिवूड अभिनेता आमिर खान असो किंवा मग साऊथ सुपरस्टार धनुष, चित्रपट सृष्टीतील सर्वच दिग्गज कलाकारांनी चित्रपटावरून नागराज मंजुळेंवर आणि चित्रपटावर स्तुतीसुमनं उधळली आहेत। आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सुद्धा झुंड चित्रपटाचं कौतुक करणारं एक ट्विट पोस्ट केलंय। या ट्विटमध्ये ते म्हटले, फॅन्ड्री आणि सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय। झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या फुटबॉल टीमवर आधारित त्यांचा झुंड हा चित्रपट समाजातील जातीभेदावर प्रकाश टाकतो। मी चित्रपटगृहात जाऊन झुंड हा चित्रपट बघणार आहे, तुम्हीही बघा, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलंय। बीडमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालेत। संबंधित घटना ही बीडच्या परळी तालुक्यातील नागापूरमध्ये घडली आहे। या अल्पवयीन मुलीचं वय हे फक्त 13 वर्ष आहे। ही अल्पवयीन मुलगी म्हशीला म्हणजेच वासराला चारा पाणी टाकण्यासाठी गेली असता तिच्या गावातील तिघांनी तिचा पाठलाग केला आणि त्यानंतर दोघा जणांनी पळ काढला। मात्र एकाने तिथेच थांबून अल्पवयीन मुलीला तू मला आवडतेस म्हणत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। यानंतर आरोपीने तिच्यावर दबाव देत तुला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली। मात्र मुलीने आपल्या कुटुंबियांना घडलेला सगळा प्रकार सांगून पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी बुलढाण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली दिसतीये। सोलापूर ते नागपूर या महामार्गावरील चिखली तालुक्यातील पेठ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। प्रेक्षक हो, आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झालेला आहे। मात्र अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।